भारत देशातल्या टॉप 3 MBBS कॉलेजची यादी काढली तर त्यापैकी एक कॉलेज ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना फीस अगदी नगण्य असते, फ्री MBBS म्हटलं तरी चालेल. त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या भत्त्याच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना दरमहा पैसे दिले जातात. अशा कॉलेजविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट UG 2026 ची तयारी करत असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या कॉलेजविषयी डिस्कस करणार आहोत, जे कॉलेज महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये आहे, पुण्यासारख्या सिटीमध्ये आहे. आणि या ठिकाणी ॲडमिशन कशा प्रकारे होतात, या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय काय फॅसिलिटीज दिल्या जातात, फॅसिलिटीज सोबत काय टर्म्स अँड कंडिशन या कॉलेजच्या येतात. जेव्हा आपण एखादं कॉलेज मोफत एज्युकेशन विद्यार्थ्यांना देत असतं तेव्हा त्या ठिकाणी सरकार विद्यार्थ्यांकडूनही काही अपेक्षा करतं. त्या अपेक्षा नेमक्या कोणत्या आहेत आपण आज डिस्कस करतोय. प्रतिष्ठित अशा आर्म फोर्स मेडिकल कॉलेज विषयी, ज्या ठिकाणी जाण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं, परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळत नाही. ॲडमिशन प्रक्रिया कशा प्रकारे आहे, मागच्या 2 वर्षाचे कट ऑफ त्या ठिकाणी कशा प्रकारे राहिलेले आहेत, कोणता विद्यार्थी तेथे ॲडमिशन घेण्यासाठी एलिजिबल होतो, अशा वेगवेगळ्या पॉईंट्सवर आपण चर्चा करणार आहोत. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. कॉलेज दॅट प्रोव्हाइड फ्री MBBS. जेव्हा आपण फ्री MBBS म्हणतो त्या ठिकाणी अगदीच मोफत नसतं, काही फीस त्या ठिकाणी घेतली जाते, परंतु ती अगदीच नगण्य आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, या गव्हर्नमेंट कॉलेजच्या तुलनेमध्ये या ठिकाणी AFMC पुणे या ठिकाणी फीसचा जर आपण विचार केला तर अगदी नगण्य असते. उलट या ठिकाणी विद्यार्थ्यांना भत्त्याच्या स्वरूपामध्ये सुद्धा मंथली काही फीस दिली जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना प्रवास सुद्धा मोफत दिला जातो. कोणकोणत्या कंडिशन आहेत त्या आपण पुढील स्लाइडमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ मोठा होणार आहे, परंतु माहितीसाठी विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. विद्यार्थी आणि पालकांसाठी अतिशय महत्त्वाचा, खूप डिटेलिंगमध्ये आपण हा व्हिडिओ आज कव्हर करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, याच्यामध्ये कॉलेजविषयी माहिती, कॉलेजचा इतिहास थोडक्यात पाहणार आहोत, कशा प्रकारे आहे. त्याचबरोबर इथे किती सीट आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी ॲडमिशन घेण्याचे क्रायटेरिया काय काय आहेत, कोणता विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी इलिजिबल होऊ शकतो. त्याचबरोबर अकॅडमिक क्वालिफिकेशन म्हणजे 10वी-12वीचे काही क्रायटेरिया आहेत का, याविषयी डिटेल माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर ॲडमिशन प्रोसेस नेमकी कशा प्रकारे असणार आहे. इथे ॲडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात, फॅसिलिटीज नेमक्या काय काय आहेत त्याविषयी माहिती घेणार आहोत. त्यानंतर काही टर्म्स अँड कंडिशन आहेत इथे ॲडमिशन घेतल्यानंतर. त्या टर्म्स अँड कंडिशन नेमक्या कोणत्या आहेत. जेव्हा शासन विद्यार्थ्यांना एवढं भत्ता स्वरूपात दरमहा पैसे देते, त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून अगदी नगण्य फीस त्या ठिकाणी घेतली जाते, त्या बदल्यात शासन विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा करतं, त्या टर्म्स अँड कंडिशन काय आहेत. त्याचबरोबर इथून MBBS झाल्यानंतर करिअर ऑपॉर्च्युनिटीज कशा प्रकारे आहेत आणि काही की पॉईंट्स आहेत. आणि 2024 आणि 2025 चा आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणेचा कट ऑफ कशा प्रकारे राहिलेला आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. अबाउट कॉलेज विषयी थोडक्यात जाणून घेऊया. कॉलेजचं लोकेशन जे आहे पुणे आहे. एज्युकेशनचा जर विचार केला तर या ठिकाणी UG आणि PG दोन्ही कोर्सेस अवेलेबल आहेत. कॉलेजच्या स्थापनेचा जर आपण विचार केला तर 1948 साली PG या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. म्हणजे 1948 साली, म्हणजे जवळपास भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला लगेचच या कॉलेजची स्थापनेला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. इथे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स अगोदर सुरू झालेला, त्याच्यानंतर 4 ऑगस्ट 1962 या ठिकाणी MBBS ला ॲडमिशन करण्यासाठी कॉलेजची स्थापना त्या ठिकाणी झाली. म्हणजेच PG अगोदर हे कॉलेज होतं, पोस्ट ग्रॅज्युएशनचं कॉलेज होतं. त्यानंतर या ठिकाणी MBBS या कोर्सला ॲडमिशन देण्यासाठी सुद्धा सुरुवात झाली. 1962 जरी आपण MBBS साठी पकडलं तरी खूप जुनं, देशातल्या सगळ्यात जुन्या कॉलेजपैकी एक कॉलेज म्हणून सुद्धा या कॉलेजकडे आपल्याला पाहता येईल. ॲफिलिएशन जर आपण विचार केला तर MUHS नाशिक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ नाशिक या विद्यापीठाशी संलग्न असलेलं कॉलेज. जरी MUHS नाशिकशी संलग्नता असली तरी याचे जे काही ॲडमिशन प्रोसेस आहे किंवा याची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ही संपूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येते.
ऑल इंडिया कोट्यामार्फत या कॉलेजच्या प्रवेश प्रक्रिया होतात. प्रवेश प्रक्रिया कशा होतात ते आपण पुढील स्लाइडमध्ये पाहणार आहोत. आणखी काही की पॉइंट्स आहेत या कॉलेजेस विषयी. AFMC has continuously rated among the top 3 medical colleges in India. AFMC पुणे देशातल्या पहिल्या 3 MBBS कॉलेज टॉप कॉलेजेसचा जर आपण विचार केला तर पहिल्या 3 मध्येच AFMC पुणेचा त्या ठिकाणी समावेश होतो. जवळपास 119 एकरचा या ठिकाणी कॅम्पस आहे कॉलेजचा आणि 1962 ला जरी कॉलेजची स्थापना जरी आपण पकडली तर जवळपास आतापर्यंत 7000 डॉक्टर या कॉलेजमधून पासआउट झालेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॅच पासून आतापर्यंत विचार केला तर जवळपास 7000 डॉक्टर या कॉलेजनी या देशासाठी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात. फॅसिलिटीज आधी पाहूयात की या ठिकाणी विद्यार्थ्याचं ऍडमिशन झाल्यानंतर त्याला काय काय सुविधा मिळतात. 2 बेसिक कॉमन सुविधा तर आहेत, हॉस्टेल फॅसिलिटीज आणि मेस फॅसिलिटीज. त्या व्यतिरिक्त ह्या तर गव्हर्नमेंट कॉलेजला किंवा इतर कॉलेजला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्या व्यतिरिक्त काय काय आहे याच्यानंतर आपण बघू शकता AC 3 टायर रेल्वे, वॉरंट फॉर जर्नी ड्युरिंग द वॅकेशन. विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्यानंतर घरी जाण्यासाठी रेल्वेचं 3 टायर AC तिकीट कॉलेजकडून प्रोव्हाइड केलं जातं. त्याच्यानंतर बुक अँड इक्विपमेंट अलाउन्स म्हणजेच पुस्तकाचा जो काही भत्ता आहे 6000 रुपये या ठिकाणी आहे. स्टेशनरीसाठी विद्यार्थ्यांना 1680 रुपये पर इयर मिळतात. 210 रुपये पर मंथ या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिली जातात. युनिफॉर्मसाठी 6000 रुपये दिले जातात. विद्यार्थ्यांच्या हेअर कटिंगसाठी या ठिकाणी 210 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जातात. कपडे वगैरे धुण्यासाठी किंवा रूम क्लिनिंगसाठी या ठिकाणी जर आपण विचार केला तर 840 रुपये महिन्याला या ठिकाणी दिले जातात आणि 315 रुपये जे आहेत ब्रेकिंग सेशनमध्ये त्या ठिकाणी दिले जातात. म्हणजे वेगवेगळ्या भत्ता स्वरूपात विद्यार्थ्यांना या ठिकाणी दरमहा पैसे मिळताना आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं आहे विद्यार्थ्याचा या ठिकाणी इन्शुरन्स. जवळपास इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेल्या माहितीनुसार जवळपास या ठिकाणी या विद्यार्थ्यांचा 15 लाखापर्यंतचा इन्शुरन्स सुद्धा या ठिकाणी ऍडमिशन घेतल्यानंतर कव्हर केला जातो. त्याच्या टर्म्स अँड कंडिशन सुद्धा त्यांनी इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिलेल्या आहेत. एवढ्या सगळ्या सुविधा क्वचितच देशातल्या कुठल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळतात. उलट गव्हर्नमेंटचं प्रोटेक्शन यांना मिळतं. स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा आहे, त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचा इंटरेस्ट त्या ठिकाणी जास्त आहे. तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सुद्धा भरपूर सुविधा या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ऍडमिशन झाल्यानंतर दिल्या जातात. फॅसिलिटीज अगोदर सांगण्याचं कारण म्हणजेच हे कॉलेज इतर कॉलेजपेक्षा कसं वेगळं ठरतं हे दाखवून देण्यासाठी आपण फॅसिलिटीज ही स्लाइड जी आहे ती अगोदर घेतलेली आहे. नीट UG 2026 साठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. विद्यार्थ्यांचा फॉर्म भरण्यापासून ते ऍडमिशन होईपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आम्ही आमच्या मार्फत विद्यार्थ्यांना करून देतो. ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 8080 36 45 45 8080 74 45 45 हे आमचे 2 कॉन्टॅक्ट नंबर आहेत. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर आपलं कट ऑफ मंत्र ॲप आहे. जवळपास 10,000 डाउनलोड त्या ॲपला आहेत. याच्यामध्ये वेगवेगळ्या कॉलेजचे कट ऑफचे बुकलेट आपण ठेवलेले आहेत. ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुढे जाऊया. आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये इनटेक कशा प्रकारे आहे, किती सीट आहेत MBBSच्या बाबतीत. MBBSचा जर आपण विचार केला तर AFMC पुणेमध्ये जवळपास 150 सीट आहेत. 150 सीटचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे आहे. 145 सीट या भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी मिळतात आणि 5 सीट ज्या आहेत त्या बाहेरील देशातील विद्यार्थ्यांसाठी आहेत, ज्यांना मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स अँड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स हे स्पॉन्सर करतात. 5 विद्यार्थी जे फॉरेन कंट्रीजमध्ये असतात, फॉरेन स्टुडंट असतात, जे भारतामध्ये शिक्षण घेऊ इच्छितात अशांसाठी. जर आपण 145चं डिस्ट्रीब्युशन केलं तर याच्यामध्ये 115 सीट या जवळपास मुलांसाठी आहेत आणि 30 सीट ज्या आहेत ह्या मुलींसाठी आहेत. या ठिकाणी कॅटेगरी वाईज रिझर्वेशन नसतं. फक्त 10 सीट ज्या आहेत त्या SC आणि STच्या स्टुडंटसाठी आहेत. बाकी कुठल्याही कॅटेगरी वाईज रिझर्वेशन या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. हे झालं इनटेक स्वरूपात, म्हणजे कॉलेजला किती सीट आहेत. शैक्षणिक पात्रता किंवा ज्याला आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते आपण पाहूयात. सगळ्यात बेसिक तर आहे द कॅन्डिडेट शुड बी अ सिटीजन ऑफ इंडिया. उमेदवार हा भारतीय नागरिक असावा. मस्ट बी अनमॅरिड, म्हणजेच विद्यार्थ्याचं ऍडमिशन घेताना लग्न झालेलं नसावं. त्याचबरोबर
पूर्ण कोर्स होईपर्यंत तुम्हाला लग्न करता येणार नाही, अशा प्रकारची सुद्धा अट या ठिकाणी आहे. आणि काही स्टँडर्ड्स आहेत, हेल्थ मेडिकल स्टँडर्ड आहेत उंची आणि हाईटचे, त्याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन AFMCच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. AFMCची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, त्या ठिकाणी तुम्ही हाईट आणि उंचीचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी पाहू शकता. एज क्रायटेरिया या ठिकाणी महत्त्वाचा आहे. ॲडमिशन घेताना विद्यार्थ्याचे 17 वर्ष पूर्ण पाहिजेत. किमान येणाऱ्या इथे या ठिकाणी दिलेले 31 डिसेंबर 2026 पर्यंत विद्यार्थ्याचे 17 वर्ष पूर्ण झालेले असणं गरजेचे आहे. विद्यार्थ्याचं वय 24 वर्षापेक्षा जास्त असू नये. मिनिमम एज क्रायटेरिया 17 वर्ष आणि मॅक्सिमम या ठिकाणी 24 वर्ष आहे. अकॅडमिक क्वालिफिकेशनच्या बाबतीत बोलायचं झालं तर अकॅडमिक क्वालिफिकेशन मध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहेत. विद्यार्थ्याची 12वी ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये विद्यार्थ्यांनी पास झालेली असणं गरजेचं आहे. इंग्लिश, फिजिक्स, जनरल जे सब्जेक्ट आहेत केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा बायोटेक्नॉलॉजी असणं गरजेचं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी एकत्रित 60% मार्क्स त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. बाकी दुसऱ्या ठिकाणी 150चा क्रायटेरिया आहे, इथे 60%चा म्हणजे जवळपास 180 मार्क्स PCB मध्ये विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे. इंग्लिशमध्ये 50% मार्क्स म्हणजे 100 मार्क्सचा पेपर असेल तर 50च्या खाली विद्यार्थ्यांना मार्क्स असून त्या ठिकाणी चालत नाही. अशा प्रकारचा क्रायटेरिया असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर 10वीला विद्यार्थ्यांचं मॅथ असणं सुद्धा गरजेचं आहे. अशाही प्रकारचा एक क्रायटेरिया असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हे झालं बेसिक 12वीचे क्रायटेरिया विषयी. त्याचबरोबर तुमची जी काही 12वी आहे किंवा 10वी आहे रेग्युलर बोर्डातून झालेली असणं गरजेचं आहे. ओपन स्कूलमधून झालेली असलेलं त्या ठिकाणी चालत नाही. रेग्युलर बोर्ड जो आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल, CBSE असेल, यासारख्या रेग्युलर बोर्डातून तुमचं शिक्षण झालेलं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. ऍडमिशन प्रोसेस कशा प्रकारे आहे. ऍडमिशन प्रोसेसला आपण 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी विभागलेलं आहे. पहिलं एक्झामिनेशन म्हणजेच विद्यार्थी अगोदर नीटच्या स्कोअरच्या बेसिसवरच या ठिकाणी ऍडमिशन होत असतं. त्यामुळं पहिलं आहे विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम देणं गरजेचं आहे. नीट एक्झाम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं. ऑल इंडिया कोट्याचं जेव्हा रजिस्ट्रेशन होतं याची काउन्सिलिंग प्रक्रिया सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत आहे. MCCच्या ऑफिशियल वेबसाईटवरून होत असते. जनरल ऑल इंडिया कोट्याची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे त्याचा जो काही फॉर्म आहे त्याच फॉर्म मध्ये एक प्रश्न विचारलेला असतो, आर यू इंटरेस्टेड फॉर AFMC पुणे. याच्यावर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यस केलंय संपूर्ण देशभरातून, अशा यस केलेल्या टॉप 2000 जे विद्यार्थी आहेत ज्यांचे मार्क्स नुसार 2000 विद्यार्थी निवडले जातात आणि त्या 2000 विद्यार्थ्यांची यादी AFMC पुणेला दिली जाते. आणि पुन्हा या 2000 विद्यार्थ्यांमधून 145 निवडण्यासाठी AFMC पुणे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या स्क्रीनिंग टेस्ट घेतल्या जातात. त्याच्यामध्ये काय काय आहे स्क्रीनिंग टेस्टमध्ये? टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज अँड रिझनिंग, टॉयलेट टेस्ट आपण ज्याला म्हणतो, सायकोलॉजिकल असेसमेंट टेस्ट, पॅट टेस्ट, इंटरव्ह्यू आणि मेडिकल एक्झामिनेशन यामधून विद्यार्थ्यांना जावं लागतं. म्हणजेच 2000 विद्यार्थी ऑल इंडिया कोट्याचं जे काही फॉर्म आहे MCCच्या वेबसाईटवरून भरल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी क्लिक केलंय त्यातून 2000 विद्यार्थी, आता 2000 विद्यार्थ्यांमध्ये काय निवडले जातात? 1600 मुलं निवडली जातात आणि 400 मुली. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यस केले त्यातले टॉपचे 2000, त्याच्यामध्ये 1600 मुलं आणि 400 मुली यांची यादी जी आहे AFMC पुणेकडे दिली जाते. मग त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं टॉयलेट टेस्ट घेतली जाते. त्याचबरोबर पॅट टेस्ट आहे, त्याच्याबरोबर विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू आहे, मेडिकल एक्झामिनेशन होतं आणि याचे वेगवेगळे मार्क्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. याच्या परफॉर्मन्सवर मग पुन्हा 145 विद्यार्थी त्या ठिकाणी फायनल ऍडमिशनसाठी निवडले जातात. आता या सेक्शनला किती किती मार्क्स आहेत याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन वाचायचं असेल तर AFMCच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये याची माहिती दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये AFMCचं इन्फॉर्मेशन ब्रोशर आपण विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत. म्हणजे सुरुवात अगोदर नीटची एक्झाम, त्याच्यानंतर ऑल इंडिया कोट्याचा फॉर्म, मग त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट दाखवावा लागेल AFMC साठी. त्यातून तुमचं त्या यादीमध्ये नाव येण्यासाठी तेवढे मार्क्स असणं गरजेचं आहे. कट ऑफ सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. टर्म्स अँड कंडिशन म्हणजेच विद्यार्थ्यांना एवढं शासन भत्ते देते, प्रवासासाठी खर्च देतोय,
त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून अगदी नगण्य म्हणजे ऍडमिशन घेताना मला वाटतं 60,000 ते 90,000 रुपयेच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी खर्च येतो. बाकी हा खर्च विद्यार्थ्यांना भत्ता स्वरूपात विद्यार्थ्यांना रिटर्न सुद्धा मिळत असतो. त्याच्यामुळे शासन एकदम फ्रीमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुविधा देत आहे. 119 एकरचा मोठा कॅम्पस आहे. त्याच ठिकाणी एकाच ठिकाणी विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा त्या ठिकाणी दिल्या जातात. एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसर सारखं विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ट्रीट केलं जातं. एवढं सगळं शासन देत आहे. तर शासनाची विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा आहे ते सुद्धा आपण पाहूयात की टर्म्स अँड कंडिशन. या ठिकाणी ऍडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थ्याला MBBS कंप्लीट झाल्यानंतर 7 वर्ष सर्व्हिस जी आहे आर्म फोर्सेस साठी द्यावं लागेल. मग ते आर्मीसाठी असेल, नेव्ही असेल किंवा एअरफोर्स यांचे जे हॉस्पिटल आहेत इथे डॉक्टर म्हणून तुम्हाला सर्व्हिस द्यावी लागेल. जर ही सर्व्हिस द्यायची नसेल तर बॉन्ड जो आहे तो मागच्या वर्षी 69 लाख रुपयाचा बॉन्ड होता. म्हणजे हा सर्व्हिस जर तुम्हाला ब्रेक करायची असेल तर तुम्हाला 69 लाख रुपये त्या ठिकाणी केंद्र सरकारला भरून तुम्ही सर्व्हिस ब्रेक करून दुसरीकडे तुमचं प्रायव्हेट प्रॅक्टिस किंवा जॉब करू शकता. परंतु जर तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला एक बॉन्ड साईन केला जातो 69 लाख रुपयाचा. मागच्या वर्षीचा होता. दरवर्षी ही जी काही बॉन्डची अमाऊंट आहे ती वाढत असते किंवा थोडीफार कमी सुद्धा होत असते. 2026चं इन्फॉर्मेशन ब्रोशर आल्यानंतर आपल्याला कळेल. पण 2025च्या इन्फॉर्मेशन ब्रोशरनुसार जवळपास एवढा बॉन्ड त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना साईन करावा लागतो. 7 वर्षाची सर्व्हिस जी आहे ती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी द्यावी लागते. परंतु या ठिकाणी 7 वर्ष सर्व्हिस देत असताना विद्यार्थ्यांना पेमेंट जे आहे भरपूर मिळतात. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या ज्या काही जॉबच्या अलाउन्सेस आहेत, भत्ते आहेत किंवा ते जे काही सर्व्हिसेस आहेत केंद्र सरकारच्या त्या सुद्धा त्या ठिकाणी ॲज अ डॉक्टर म्हणून काम करत असताना तुम्हाला मिळत असतात. जॉब करताना सुद्धा भरपूर सुविधा त्या ठिकाणी दिलं जातं, भरपूर प्रोटेक्शन त्या ठिकाणी दिलं जातं. करिअर ऑपॉर्च्युनिटीज आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिल्यानुसार ऑन सक्सेसफुल completion of MBBS course from AFMC, the medical cadet joined the Armed Force Medical Services as commissioned officer in one of the 3 service, Army, Navy and Air Force. On the basis of merit cum choice, 50% of medical cadets are offered permanent commission and the rest short service commission. म्हणजे तुम्हाला 2 प्रकारच्या सेवा, परमनंट कमिशन किंवा SSC मधून तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन करून घेतलं जातं. पहिलीच पोस्टिंग आहे लेफ्टनंट पासून प्रमोशन होतो. जर तुम्ही याच्यामध्येच करिअर करण्याचं जर ठरवलं तर प्रमोशन होतो लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल पर्यंत तुम्ही या ठिकाणी जी काय आहे पोस्टिंग जर तुम्ही त्याच्यामध्ये जॉब करत एक्सपिरियन्स घेत असाल तर तुमचं ज्या काही प्रमोशन्स आहेत ते सुद्धा अशा प्रकारे होणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळ्या सुविधा सुद्धा त्या ठिकाणी दिल्या जातात. कोणत्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा? फर्स्ट, देश सेवेची तयारी असलेले विद्यार्थी जे पॅशनेट आहेत देश सेवा करण्यासाठी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या ठिकाणी सर्व्हिस देण्यासाठी पॅशनेट आहेत अशा विद्यार्थ्यांनी याकडे पॉझिटिव्हली पाहायची गरज आहे. MBBS नंतर किमान 7 वर्ष आर्म फोर्समध्ये सेवा करणे बंधनकारक आहे. हे टर्म्स अँड कंडिशन मान्य असेल तर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यावं. ज्यांना आर्मी डॉक्टर बनायचे आहे त्यांच्यासाठी AFMC हा उत्तम पर्याय आहे. शैक्षणिक दृष्ट्या हायली मेरिट जे विद्यार्थी आहेत AFMC मध्ये प्रवेशासाठी नीटमध्ये किमान 620च्या वर अवरेज. मागच्या वर्षी पेपर थोडा कठीण होता परंतु जर आपण जनरल विचार केला आतापर्यंत जर रेकॉर्ड केला 620च्या वर किमान त्या ठिकाणी मार्क्स असणं गरजेचं आहे. तो विद्यार्थी या ठिकाणी विचार करू शकतो. कट ऑफ सरकारी जे काही गव्हर्नमेंट टॉप कॉलेजेस आहेत त्याच्यापेक्षा जास्तच कट ऑफ या ठिकाणी आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचा असतो. शारीरिक दृष्ट्या विद्यार्थ्यांनी फिट असणं गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी तुमचं हाईट आणि वेटचं मेजरमेंट, तुमची हाईट एवढी असेल तर तुमचं वजन किती असलं पाहिजे याचा संपूर्ण चार्ट त्या ठिकाणी दिला जातो. त्या चार्टनुसार तुमचं ऍडमिशन त्या ठिकाणी होतं. कमी खर्चात ऑब्विसली MBBS करू इच्छिणारे विद्यार्थी आणि डिसिप्लिन लाईफ किंवा मिलिटरी लाईफ स्वीकारू इच्छिणारे विद्यार्थी, AFMC मध्ये मिलिटरी डिसिप्लिन युनिफॉर्म ट्रेनिंग असते त्याच्यामुळे डिसिप्लिन सिव्हिल लाईफ पेक्षा वेगळी लाईफस्टाईल तुम्हाला या ठिकाणी मिळते. त्याचबरोबर घरापासून लांब राहण्याची तुमची सवय असली पाहिजे. त्याचबरोबर जॉबला सुद्धा पोस्टिंग जी आहे ती सुद्धा तुम्हाला फील्डवरही मिळू शकते, हॉस्पिटलमध्ये सुद्धा मिळू शकते. ह्या संपूर्ण गोष्टीचा विचार करून तुम्ही AFMC पुणे सारखं ऑप्शन त्या ठिकाणी निवडू शकता. कट ऑफचा जर आपण विचार केला तर आपण पाहू शकतो 2024ला जे काही 1600 विद्यार्थी निवडलेले होते बॉईज त्यांचा 666 शेवटचा मुलगा होता
आणि गर्ल्स ज्या काही 400 निवडलेल्या आहेत त्याच्यामध्ये 681 हा शेवटच्या मार्क्स, म्हणजे शेवटची जी विद्यार्थी 2000च्या यादीत आलेली होती तिचे 681 मार्क्स होते. 25ला पेपर थोडा डिफिकल्ट असल्यामुळे ओव्हरऑल रिझल्ट जो आहे नीटचा तोच कमी लागल्यामुळं बॉईज 25ला 536 आणि गर्ल्स 559. मुलींचं मेरिट या ठिकाणी हायर असलेलं पाहायला मिळतं, कारण मुलींना या ठिकाणी 30च सीट अवेलेबल आहेत. मुलींचं मेरिट ऑब्विसली त्या ठिकाणी हाय आहे. आता आपण एक कंपॅरिझन दिलंय आर्मफोर्स मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, दोन्हीमध्ये नेमका फरक काय. एखाद्या विद्यार्थ्याला खूप चांगले मार्क्स आले, म्हणजे ज्या विद्यार्थ्याला FMC पुणेमध्ये ऍडमिशन मिळतं त्याला सहज महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेज सुद्धा मिळतं. परंतु दोन्हीमध्ये फरक काय आहे, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नीट स्टेट ऑल इंडिया काउन्सिलिंगद्वारे ऍडमिशन होतं. या ठिकाणी तुम्हाला थोडंसं नीट एक्झाम तर आहेच, काउन्सिलिंग प्रक्रिया तर आहेत, स्क्रीनिंग टेस्ट या ठिकाणी आहेत. या ठिकाणी व्हेरी हाय जे आहे कट ऑफ व्हेरीज बाय कॉलेज टू कॉलेज. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो चेंज होऊ शकतो. फीसच्या बाबतीत विचार केला तर दोन्हीकडे लो फीस तुम्हाला त्या ठिकाणी लागते. या ठिकाणी 7 इयर कंपल्सरी सर्व्हिस इन आर्म फोर्स AFMC पुणेमध्ये या ठिकाणी तुम्हाला शासकीय महाराष्ट्र शासनाचा जो काही बॉन्ड आहे त्यानुसार 1 वर्षाची सर्व्हिस तुम्हाला द्यावी लागते. या ठिकाणी डॉक्टर इन आर्मी नेव्ही एअरफोर्स इकडे तुम्हाला PG करा, प्रायव्हेट प्रॅक्टिस करा, गव्हर्नमेंट जॉब करा किंवा अब्रॉडमध्ये प्रॅक्टिस करा. कमिशन ऑफिसर सॅलरी प्लस अलाउन्सेस, म्हणजे या ठिकाणी कमिशन स्टाफ सिलेक्शन किंवा परमनंट कमिशन नुसार जे काही सॅलरी ठरलेले आहेत गव्हर्नमेंट ऑफिसरला त्यानुसार तुम्हाला इकडे सॅलरी मिळते. इकडे तुम्हाला काय मिळते, इंटर्नशिप स्टायपेंड डिपेंड्स ऑन PG/जॉब. स्टायपेंड तुमचा PG किंवा तुमच्या जॉबचं वर डिपेंड आहे की तुम्हाला किती. इकडे तुम्हाला फिक्स सॅलरी त्या ठिकाणी अश्युअर मिळते, सॅलरीचं सिक्युरिटी तुम्हाला या ठिकाणी मिळते. या ठिकाणी मिलिटरी डिसिप्लिन, युनिफॉर्म ट्रेनिंग, नॉर्मल कॉलेज लाईफ. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये नॉर्मल कॉलेज लाईफ असते. इकडे तुम्हाला मिलिटरी डिसिप्लिन, युनिफॉर्म ट्रेनिंग या सगळ्या गोष्टीमधून तुम्हाला जावं लागतं. इकडे थोडंसं स्ट्रिक्टनेस असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, कारण तशा प्रकारचे विद्यार्थी त्या ठिकाणी तयार केले जातात. तर हे होते डिटेल इन्फॉर्मेशन आर्म फोर्स मेडिकल कॉलेज विषयी. याच्यामध्ये तुम्हाला आणखी डिटेल जायचं असेल तर FMCच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी FMCचं 2025चं इन्फॉर्मेशन ब्रोशर पूर्ण वाचू शकता. त्याच्यामध्ये आणखी काही डीप खोलामध्ये टर्म्स अँड कंडिशन तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. तसं इन्शुरन्सच्या बाबतीत आहे, सर्व्हिसच्या बाबतीत आहे, इतर काही बॉन्ड आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं हाईट आणि वेटचं जे काही कंपॅरिझन आहे, किती वेट असेल तर किती हाईट असायला पाहिजे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये दिलेली आहे. एक ओव्हरऑल माहिती महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ घेतलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर नीट UG 2026च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.